मला इंस्टाग्रामवर एक इन्क्वायरी आली होती की दादा मी नाशिकला राहतो आणि माझं बजेट 2.5 करोड आहे, तर मला इन्व्हेस्टमेंट करायची, पण मी कन्फ्यूज आहे दुबईमध्ये इन्व्हेस्टमेंट करू की इंडियामध्ये कुठे करू. तर बघा, जर आपण इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा विचार केला एखाद्या वेल डेव्हलप सिटीमध्ये जरी सुद्धा, पुणे, मुंबई किंवा बँगलोरमध्ये, तर 2.5 करोडमध्ये आपल्याला साधारणतः एक 2 बेडरूम ते 3 बेडरूम भेटेल. ठीक आहे, त्यातून भाडं भेटेल तुम्हाला 50 ते 60 हजार, जे की वर्षाला होतात 6 ते 7 लाख रुपये. ठीक आहे, पण जर आपण दुबईमध्ये बघितलं तर दुबईमध्ये 2.5 करोडमध्ये तुम्हाला एक 1 बेडरूम भेटेल, एक डिसेंट लोकेशनवर, जे की तिथे डेव्हलपमेंट सुरू आहे. फरक हा आहे की त्याच 1 बेडरूममधून तुम्हाला भाडे भेटेल जवळपास 18 ते 20 लाख रुपये वर्षाचे. सोबतच तुम्हाला काय भेटतं की इथली इकॉनॉमी इज व्हेरी स्टेबल, दिस कंट्री इज व्हेरी सेफ. प्लस तुमच्या करन्सीची व्हॅल्यू सुद्धा वाढते, कारण का दुबईमध्ये फक्त प्रॉपर्टीची वाढ होत नाही तर करन्सीची सुद्धा वाढ होते, कारण का दिरामची व्हॅल्यू वाढली तर करन्सीची व्हॅल्यू वाढते. गेल्या 5 वर्षाआधी 1 दिराम इज इक्वल टू 20 रुपीज, आता 1 दिराम इज इक्वल टू 24 रुपीज. दुसरी गोष्ट म्हणजे इथली पॉप्युलेशन ग्रोथ. जगभरातून लोक इथे शिफ्ट होत आहेत, जगभरातून लोक इथे कामाला येत आहेत, मोठमोठ्या कंपन्या इथे शिफ्ट होत आहेत, मोठमोठ्या कंपन्याचे हेडक्वार्टर्स दुबईमध्ये आहेत. दुबई इज बिकमिंग द बेस्ट सिटी इन द वर्ल्ड. आता तुम्ही तुमचा विचार करा की तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट दुबईमध्ये केली पाहिजे की इंडियामध्ये केली पाहिजे.